तसं गृहीत धरून मी कीर्तन करणार आहे. फार लांबड अजिबात लावणार नाही. सगळ्यांना आटोपशीर वाटेल असं कीर्तन करण्याचा प्रयत्न करते. साधा सोपा तुकोबरायांचा अभंग आहे. कोण तुकोबराय? सगळ्या संतांमध्ये जे मुकुटमणी ठरले, संत शिरोमणी ठरले. मुकुटमणी मुकुट नाही बरं, त्या मुकुटातला मणी म्हणून मोरोपंतांनी त्यांचा उल्लेख केला. मोरोपंत पराडकर नावाचे एक कवी होऊन गेले, बारामतीचे. बारामतीची बरीच माणसं लोकांना लगेच आठवतात, पण मोरोपंत पराडकर असं पंडिती काव्यामध्ये त्यांचं महत्वाचं स्थान आहे. आर्या नावाचे एक वृत्त कीर्तनी साहित्याला दिले. ते म्हणाले, मुकुटमणी संतांचा याला आर्या म्हणायचं. मुकुटमणी संतांचा शिव शिव तुकया म्हणून ये वाणी. शिव शिव तुकया म्हणून ये वाणी. नेले जडवई नेले जडवई कुंठी. विठ्ठल विठ्ठल म्हणून या वाणी. रामा मध्ये संगीतातले 4-5 राग एकत्र आहेत आणि हे चारही राग जर इकडून नीट नाही वाजले तर कीर्तन करायला येतो तो 5वा राग. तो सगळ्यांना माहिती असतो, तो सगळ्यांना माहिती असतो. मुकुटमणी संतांचा. सगळ्या संतांमध्ये मुकुटमणी आणि भगवत धर्माचे कळस ठरलेले तुकोबाराय. काय म्हणाले? प्रपंचातली अवस्था काय होती? प्रपंचाला बाजूला टाकलं, परमार्थ करण्यासाठी दिवस रात्र घराबाहेर पडायचे आणि या सगळ्याचं श्रेय दिलं भगवान पांडुरंगाला. म्हणाले, पांडुरंगा बरं झालं, बरे झाले देवा निघाले ती वाळे. बरं झालं म्हणाले, बरे झाले देवा निघाले ती वाळे. बरी या दुष्काळे पीडा केली. बरे झाले देवा बाई लंगर कशा. बरं झालं अवधी म्हणाले अशी का? येडा तुक्या म्हणून गावभर सांगत राहते. अरे काळ्या काळतोंड्या मेल्या मुडद्या तुझ्या पायी माझ्या नवऱ्याने संसाराची वाट लावली म्हणून पांडुरंगाला शिव्यांची लाखोली वाहते. या अवली सारखी पत्नी मिळाली. बरं झालं, बरे झाले देवा बाई लंगर कशा. बरी ही दुर्दशा जनामध्ये. तुकोबरायांनी प्रपंचाला बाजूला टाकावं आणि परमार्थ करण्यासाठी बाहेर पडावं.